संत रविदास वार्तामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील राजकारणी, सामाजिक ताज्या घडामोडी तसेच रोजच्या न्यूज पुढील प्रमाणे राहतील. सध्या महाराष्ट्र शासनाने अ ब क ड वर्गीकरण सुरू करण्याचा डाव आखला आहे. त्याच्यावर आपण काय प्रतिक्रिया देणार? राज्यातल्या 59 जाती आहेत. त्या 59 जातीपैकी कुणीही वर्गीकरणाला मातंग समाजातली काही मंडळी सोडली, मातंग समाजातली काही विद्वान, काही मोठे शिकले सवरलेले लोक ते पण आपल्याबरोबर आहेत. त्यांना पण हे सामाजिक ऐक्य भंग पावतंय, हे त्यांना आवडलेलं नाही. आता 59 जातीपैकी 58 जाती या एकत्रितपणे उपवर्गीकरणाला विरोध करतायत. त्याच्यामध्ये राज्यातला चर्मकार समाज, कानाकोपऱ्यातल्या राज्यातल्या गावागावातला चर्मकार समाज या उपवर्गीकरणाच्या विरोधात उतरलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या गावागावातला प्रत्येक चर्मकार समाज, राष्ट्रीय चर्मकार संघाचे सगळे राज्यभरातले पदाधिकारी हे त्या मोर्चासाठी मुंबईमध्ये येणार आहेत. आणि सरकारला घेराव टाकण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीनं उपवर्गीकरण होऊ नये आणि मागासवर्गीय समाजामध्ये फूट पडू नये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही शिक्षणाकडे आमचा मोर्चा वळवला पाहिजे. आता जर आम्हाला अ ब क डच्या माध्यमातून आरक्षण मिळालं 0.5%, 1% किंवा अर्ध्यातला 0.5%, आणि पण आम्ही जर शिकलोच नाही तर मात्र आम्हाला कसं आरक्षण मिळेल? आणि म्हणून आरक्षणासाठी आम्ही शिक्षणाकडे आमचा मोर्चा वळवला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही समाजाचं प्रबोधन करतोय आणि सामाजिक ऐक्य भंग पाहू नये म्हणून उपवर्गीकरणाला आम्ही तीव्र विरोध करतोय. आणि देशातल्या जेवढ्या जाती आहेत, या राज्यातल्या जेवढ्या जाती आहेत, त्या सगळ्या जातींनी एकत्रित मिळून सरकारला भीमतोला मारण्याचं ठरवलेलं आहे. आणि तो 30 तारखेला असेल किंवा 2 जुलैला असेल, त्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही सगळे लोक एकत्रित बसून करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने प्रचंड ताकद, रिडलसारखा प्रचंड मोठा मोर्चा मुंबई शहरामध्ये काढण्याचा आमचा विचार आहे. लॉंग मार्च मोठा निघण्याची शक्यता आहे. चर्मकार समाजाचे किती संघटना यामध्ये सामील होणार आहे? चर्मकार समाजाच्या 60-70 संघटना आहेत या राज्यामध्ये, चांद्यापासून बांध्यापर्यंत. त्या सगळ्या संघटना उपवर्गीकरणाच्या विरोधात उतरलेल्या आहेत आणि एकजुटीनं या उपवर्गीकरणाच्या विरोधात आम्ही काम करतो. काय नाव सर आपले? मी बाबूराव माने, माजी आमदार आणि राष्ट्रीय चर्मकार संघाचा संस्थापक अध्यक्ष.